हा बोला ना सर. आवाज येत असेल कसा तुम्हाला. होता? तर तुम्ही पेपर प्रेडिक्ट केला होता एक नंबर. सर खरंच तुम्ही जो प्रेडिक्ट केला तेच तेच आणि तेच आलं. अख्खं पीवायक्यू आलं होतं. अख्खं BYQ होतं ना? एवढंच नाही, अजूनही रिॲक्शन्स आपल्याकडे. आज जो पेपर झालेला आहे 12वीचा हॅलो. त्याच्या ह्या हा रिॲक्शन्स. सर गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. बोल ना. एक नंबर गेलेला नंबर. येस. लाईक थँक्स टू यू तुम्ही काय ऑर्गॅनिक केमिस्ट्री करून ठेवली ना आधी. लाईक बस एकच नंबर गेला माझ्यावर. ह्या अशा खूप साऱ्या आहेत, प्रतिक्रिया आहेत आपल्याकडं. आता हे बनवायचं कारण काय? आज पेपर झाला, मुलांनी पेपर लिहिला. 2 दिवसापूर्वी आपण काही प्रश्न मुलांना दिले होते. ते एक प्रकारे आपण म्हणूयात की आपण प्रेडिक्ट केले होते. तर त्या प्रेडिक्शन पैकी आता मी बरेच 2-3 वर्ष झाले शिकवतोय, पण एक असतं ना, आपण अंडर कॉन्फिडन्स असतो की आपण शिकवतो ते बरोबर आहे का? पण सलग आता हे दुसरं वर्ष आहे माझं, की मी मागच्या वर्षी पण सांगितलं होतं की हे येऊ शकतं. मी कोण भारी नाहीये हे मला सांगायचंय, की मी खूप भारी हे मला सांगायचं नाही म्हणजे. पण मी एक जस्ट हा चला बघ मला वाटतं की हे येईल माझ्या अभ्यासानुसार मागचे 2 वर्ष मी सांगतोय की पेपरला हे येऊ शकतं. आणि आज दुसरं वर्ष आहे. आज पेपर झालाय. जे सांगितलंय ते आलेलं आहे. हे जे प्रश्न आहेत तुम्हाला बोर्डवरती दिसतात आहे, हे आपण त्यांना 2 दिवसापूर्वी फिजिक्सचा पेपर झाल्यावर त्यांचं लेक्चर घेतलं होतं केमचं. सगळी मुलं आली होती. जेवढे आले ते सगळ्यांचं अभिनंदन. कारण त्यांना माहिती आहे त्या लेक्चरमध्ये जेवढं काही सांगितलं होतं, त्याच्यापैकी ऑलमोस्ट तुमचं 80% to 85% तुमच्या पेपरमध्ये आलेलं आहे. जसं की तुम्ही जर पाहिलं इथं तर इथे आयसोमॉर्फिझम डेफिनेशन विचारली होती. सांगितलं होतं की डेन्सिटीच्या ह्याच्यावरती प्रॉब्लेमवरती तुम्हाला प्रश्न येईल. मग प्रॉब्लेम सोडवायला येईल ह्याच्यावरती. प्रॉब्लेम आलेला आहे. त्यानंतर तुम्ही जर खाली पाहाल तर बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी ज्या आपण सांगितल्या होत्या टाइप्स ऑफ सोल्युशन्स असेल किंवा मग त्याच्यानंतर आपण ज्यावेळेला पुढे गेलो त्यावेळेस कॉमन आयन इफेक्ट शक्यतो कोणी सांगत नाही कॉमन आयन इफेक्ट करा, पण ह्यावेळेस मला वाटतं होतं की ह्यावेळेस ते कॉमन आयन इफेक्ट टाकणार. 12वीचा कॉमन आयन इफेक्ट आजच्या पेपरला आहे, जाऊन तुम्ही चेक करू शकता. हेच लॉ शक्यतो करायला सांगत नाही, त्याच्यावरती ऍप्लिकेशन येतं. यावेळेस त्यांनी डिफाईन करायला लावलं होतं. हेच लॉ सुद्धा त्या ठिकाणी आलेला आहे. बऱ्यापैकी गोष्टी ज्या आपण सांगितल्या होत्या. त्यानंतर वर्ड प्रॉब्लेम आपण म्हटलं होतं की निदान फॉर्म्युला तरी लिहून द्या. पोरांनी फॉर्म्युल्याचे सुद्धा मार्क मुलांना मिळालेले आहेत. एमसीक्यू सुद्धा मुलांना सांगितले होते 2-3 एमसीक्यू सुद्धा आलेले आहेत. रेट लॉ आपण सांगितलं होतं की रेट लॉ तुम्ही करून जा व्यवस्थित. रेट लॉ तुम्हाला येण्याचे चान्सेस आहेत. रेट लॉ त्या ठिकाणी आजच्या पेपरला आहे. त्यानंतर ह्याच्यापैकी सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत. आता सगळ्या प्रत्येक एक गोष्ट सांगणं पॉसिबल नाही आपल्याला. जेवढं वरच्यावर दिसते तेवढं मी युजेस एक यूज कंपल्सरी सांगितलं होतं की एक यूज लिहायचं यूज इन लॅबोरेटरी एजंट. पोरांनी अर्धा मार्क हमखास मिळवलेला आहे. लॅन्थेनॉइड आणि ऍक्टिनॉइडचा डिफरन्स, सिमिलॅरिटी ऑर डिफरन्स आय थिंक असा काहीतरी प्रश्न आहे. पण लॅन्थेनॉइड त्यांना म्हटलं होतं, मी कधीच लॅन्थेनॉइड मार्क करून देत नाही, पण यावेळेस मला वाटलं की नाही लॅन्थेनॉइड मार्किंग द्यावं. येऊ शकतं, आलेलं आहे. मोस्ट ऑफ त्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुमच्या पीवायक्यू मधून होत्या यावेळेस. दरवेळेस मी कधीच सांगत नाही की पीवायक्यू करा, पण ह्यावेळेस मला वाटलं होतं की पीवायक्यू मधून येऊ शकतं. एक वर्षभर जसा अभ्यास केला, मागचे जे पेपर्स पाहिले त्याच्यानुसार मुलांनी सुद्धा खूप कष्ट घेतले आणि आज ते कष्टाचं चीज झाल्याचं आपल्याला दिसून येते. मुलांचे जे काही त्यांनी एफर्ट्स घेतले होते त्याचे हा पेपर आहे. याच्यात तुम्ही पाहू शकता आणि शेवटचे आता जे पीडीएफ पाहिले त्याच्यामध्ये सांगितलं होतं फ्युअल सेलवरती प्रश्न येईल, सेलवरती ऍप्लिकेशन येईल. लीड सेल पण आलता पुढे डायग्रामसाठी लीड अक्युम्युलेटरचा, आणि H2O2 फ्युअल सेलवरती 2 प्रश्न, एक एमसीक्यू मध्ये आणि एक पुढे येणारच आहे आपल्याला. ऑक्सिडेशन स्टेट काढण्यासाठी आली होती ब्रोमिनची. त्यानंतर इथे युनिट सेकंड्स पर सेकंड युनिट कशाचा आहे हे सुद्धा प्रश्न आपण मुलांना आदल्या दिवशी सांगितला होता. आदल्या दिवशी म्हणजे 2 दिवस आधी जे काही आपण लेक्चर घेतलं त्या लेक्चरमध्ये झालेलं होतं. पीएच काढण्यासाठी विचारतात. कॉन्फिगरेशन मी स्वतः बोर्डवरती लिहून दिलेलं आहे की कॉन्फिगरेशन कसं काढायचं आणि हो डिफरन्स येतो की एक इलेक्ट्रॉन डी मध्ये जातो, हे सुद्धा मुलांना तिथे सांगितलेलं होतं. एफसीसी जो प्रश्न तुम्हाला मगाशी म्हटलं की डेन्सिटीच्या प्रॉब्लेम वरती प्रश्न येतो, ओके, ते सुद्धा आलेलं आहे. लॅन्थेनॉइड तुम्हाला दिसेल. त्यानंतर पुढे जर गेलो आपण इथे आयसोमॉर्फिझम आणि युनिट सेल दोन्ही पण गोष्टी सांगितल्या होत्या. दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी आलेल्या आहेत. अनॅन्शिओमर्स आपण मार्क करून दिलं होतं, अनॅन्शिओमर्स सुद्धा आहे. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आयसोकोरिक एडियाबॅटिक प्रोसेसेस विशेष सांगितलं होतं मुलांना की प्रोसेस वरती एक तरी क्वेश्चन येईल. डायरेक्ट सेक्शन बी मध्ये 2 मार्क साठी तुम्हाला विचारलं. आयसोकोरिक एडियाबॅटिक प्रोसेसची डेफिनेशन तुम्हाला विचारली. त्यानंतर पुढे इथे पहा डिफरन्स बिटवीन लॅन्थेनॉइड ऍक्टिनॉइड कधीच नाही विचारत. यावेळेस वाटलं मला की विचारतील, आलेला आहे. ठीक आहे. मुलांचा अभ्यास माझा अभ्यास, मला सुद्धा अभ्यास केला त्याच्यामुळेच येते, नाही तर मग शक्य नाही. रिॲक्शन इंटरमिडिएट रेट लॉ विचारलाय. रेट लॉ लिहायला
असा प्रश्न शक्यतो बोर्डाला नाही विचार. नेम रिॲक्शन सांगितलं होतं. नेम रिॲक्शन येते म्हणजे येतेच आलेली आहे. कॅनिझारोज रिॲक्शन आलेली आहे. हे सुद्धा सांगितलं होतं की रोझनमंड येईल, रोझनमंड नाही आली तर कॅनिझारो येईल. रोझनमंड नाही आलेली मागची 2 वर्ष विचारले होते त्यांनी रिॲक्शनचा प्रकार आहे. ती नाही आली मात्र कॅनिझारो मात्र त्या ठिकाणी आलेली आहे. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर सांगितलं होतं की याचं डेरिवेशन त्या ठिकाणी येऊ शकतं. डेरिवेशन आलेलं आहे. हा प्रश्न फक्त मी प्रेडिक्ट नव्हता केला, तो आलेला आहे. मला वाटलं नाही येणार पण तो आलाय. ठीक आहे, होतं कधी-कधी हरकत नाही. एम्फोटेरिक नेचर, ॲसिड बेस दोन्ही काम करतं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. डिफाईन ग्रीन केमिस्ट्री असा प्रश्न विचारलेला नाही की फक्त ग्रीन केमिस्ट्री काय डिफाईन करा. असं खूप रेअरली विचारतात. ग्रीन केमिस्ट्रीमध्ये ते खूप इन डेप्थ मध्ये जातात किंवा मग त्याचे प्रिन्सिपल विचारतात. यावेळेस त्यांनी डेफिनेशन विचारली. एकदम मस्त. क्रोमियम जे मागे सांगितलं की आपण कॉन्फिगरेशन बोर्डवरती लिहून दिलं होतं क्रोमियम. ऑलरेडी लिहून दिलं होतं. जशाचा तसा प्रश्न बोर्डच्या पेपरमध्ये आजच्या आपल्याला पाहायला मिळालेला होता. कन्व्हर्जन दोन्ही दिले होते. त्यानंतर खाली जर लावलं इथे सुद्धा सॉल्ट इज कलरलेस. आता कलरलेस का असतो, कलर का असतो, तुम्ही जर पाहिलं इथे कलरचं रिझन जे आपण प्रश्न त्यांना लिहून दिले होते. हा झाला रेट लॉ. इथे कलरचं रिझन जे तिकडे दिलं आहे, आता जे होतं तेच इथं कलरचं रिझन पहा तुमच्या समोर मार्क केलं. कलरचं रिझन इथं त्यांनी विचारले का, ते विचारले पॉस्ट्युलेट्स ऑफ वर्नर थेरी. पॉस्ट्युलेट्स ऑफ वर्नर थेरी इकडे जर आपण गेलो, पॉस्ट्युलेट्स ऑफ वर्नर थेरी इंटर हॅलोजन कंपाऊंड, इथे तुम्ही जर पाहिलं पहा कोऑर्डिनेशन वर्नर्स पॉस्ट्युलेट आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर EAN रूल Z-X+Y याचं ऍप्लिकेशन सुद्धा तुम्हाला इथे या पेपरमध्ये पाहायला मिळेल पुढे. ठीक आहे. रेट लॉ इथे विचारलाय फर्स्ट ऑर्डरचा. सांगितलं होतं की रेट लॉ येऊ शकतो. कॉमन आयन इफेक्ट जे आपण मागाशी डिस्कस केलं तो सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. हेस लॉ, आयसोटोनिक सोल्युशन, मॉलिक्युलॅरिटी, फेरोमॅग्नेटिझम. म्हणजे सांगायचं काय इन शॉर्ट, तुम्ही जर सगळं पाहाल युजेस विचारले, तुम्ही जर म्हणजे इन शॉर्ट सांगायचं झालं तर जे प्रेडिक्ट आपण केले होते ते सर्व प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतात. बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया पण आल्यात, काहींचे मेसेज आलेत, काहींनी फोन केलेत. ठीक आहे. मेसेजमध्ये पण सर खूप सोप्पा गेला. इथे पहा एक्स्ट्रा क्वेश्चन्स. बाकीचे मुलं 8 प्रश्न लिहिता नको आपल्या मुलांनी जिथं 8 लिहायचे तिथं 10 लिहिलेत. सेक्शन बी पूर्ण लिहिलाय. सेक्शन डी मध्ये मुलं 2 लिहितात, 1 लिहितात, 2 लिहितात. आपल्या पोरं 4-4 लिहून आलेली आहेत. असं तर मला सांगायचा उद्देश काय तर येतं, प्रेडिक्ट केलेलं येतं, अभ्यास केलं की येतं, सगळ्यांना येतं. मलाही जर येत असेल तर तुम्हाला पण ते नक्की शक्य आहे. त्यामुळे अभ्यास करणं जास्त महत्वाचं आहे. आणि काय म्हणतो आपण, येतं. आता काय बोलू, मला आता बोलता येणं व्यवस्थित नक्की तुम्हाला काय सांगावं. परंतु हे असं सगळं आहे. जेवढं काही आपण सांगितलं होतं, जेवढं काही आपण प्रेडिक्ट केलं होतं, सगळ्याच्या सगळं आजच्या पेपरमध्ये आपल्याला रिफ्लेक्ट झालेलं दिसतंय. सगळ्याच्या सगळं म्हणण्यापेक्षा आपण म्हणूयात की 85% 80% to 85% म्हणतो मी. 100% पण नाहीच, पण 80 to 85% हा पेपर जो आपण 2 दिवसापूर्वी प्रेडिक्ट केला होता, तो जशाच्या तसा आपल्याला आजच्या बोर्डच्या पेपरमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, इन्क्लुडिंग MCQ. त्यामुळे जे कोणी त्या लेक्चरला प्रेझेंट होते, ज्यांनी ते पॉइंट्स जे काही आता तुम्हाला दाखवले बोर्डवरती लिहिले होते, सगळ्यांचं अभिनंदन अँड ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट पेपर. थँक्यू.